नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी विचार सरणी या आपल्या चॅनेलवर। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांना भावणारा विषय घेऊन आलो आहोत। कुंभ राशीचे लग्नाचे योग का अडकतात आणि त्यावर उपाय काय करता येतील। कुंभ राशीचे अनेक लोक सांगतात, प्रस्ताव येतात पण काहीतरी कारण निघतं, नातं जमतं पण शेवटच्या क्षणी तुटतं, किंवा सगळं ठीक असूनही वेळ जातोय, लग्न होत नाही। चला जाणून घेऊया असं का होतं आणि त्यावर कोणते उपाय करावे, पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कुंभ राशीचा स्वभाव आणि विलंबाचं कारण। कुंभ राशीचा स्वामी आहे शनी ग्रह, म्हणजेच संयम, जबाबदारी आणि विलंबाचा ग्रह। म्हणून कुंभ राशीच्या लोकांचं आयुष्य नेहमी थोड्या उशिराने पण योग्य मार्गाने पुढे जातं। कुंभ राशीचे लोक अतिशय विचारशील, तर्कशुद्ध आणि थोडे हट्टी असतात। ते प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेतात। लग्नासारख्या मोठ्या निर्णयात तर हे अजूनच जास्त जाणवतं। बऱ्याचदा ते स्वतःच्या मनात एक आदर्श जोडीदाराचं चित्र तयार करून ठेवतात। त्यामुळे खूप चांगले नाते समोर असूनही ते नाही, अजून थांबू असं म्हणतात। हीच गोष्ट विलंबाचं एक मोठं कारण ठरते। शनी ग्रहामुळे त्यांचं आयुष्य स्थिरतेकडे जातं पण वेळ घेतो। त्यामुळे 25 ते 30 नंतरच त्यांचे लग्नाचे योग सक्रिय होतात। विवाहात येणारे अडथळे आणि त्यामागची ग्रहस्थिती। कधी कधी कुंभ राशीच्या जन्मकुंडलीत गुरु ग्रह कमजोर असतो, जो विवाहयोग देणारा ग्रह मानला जातो। तर काहींच्या कुंडलीत शनी किंवा राहू सप्तम भावात असल्याने लग्न ठरलेलं नातं तुटतं किंवा सतत काहीतरी अडथळा येतो। काही वेळा मंगळ दोष असल्यामुळे बोलणी वारंवार अयशस्वी होतात। मंगळ आणि शनी या दोन्ही ग्रहांची तीव्रता विलंब आणि असंतुलन निर्माण करते। पण काळजी करण्यासारखं काही नाही, हे सर्व सुधारता येणार आहे, फक्त योग्य पद्धतीने उपाय केल्यास। कुंभ राशीसाठी व्यवहारिक आणि घरगुती उपाय। 1. शनिवारी शनिदेवाला तेल आणि काळे तीळ अर्पण करा। हे अत्यंत सोपं पण प्रभावी उपाय आहे। शनिदेव प्रसन्न झाल्यावर जीवनातील विलंब आणि अडथळे कमी होतात। तुमचं मन शांत होतं आणि योग्य वेळेला योग्य जोडीदार भेटतो। 2. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवा। कुंभ राशीचे लोक विचारात जास्त आणि भावनांमध्ये कमी असतात, म्हणून घरात शांत आणि सुखद वातावरण ठेवणं खूप आवश्यक आहे। दररोज संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावा, फुलांचा सुगंध आणि हलकी संगीत वाजवा। यामुळे घरातील ताण कमी होतो आणि विवाहयोगाला गती मिळते। 3. घरातील दक्षिण पश्चिम कोपरा स्वच्छ ठेवा। वास्तुशास्त्रानुसार हा कोपरा विवाह आणि नातेसंबंधाशी संबंधित असतो। इथे कधीही जड वस्तू किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका। या ठिकाणी गुलाबी किंवा पांढऱ्या फुलांचा फोटो किंवा जोडीदाराचं प्रतिकात्मक चिन्ह ठेवा। 4. स्वतःचा दृष्टिकोन बदला। अनेक वेळा अडथळा ग्रहांपेक्षा आपल्या विचारसरणीत असतो। कुंभ राशीचे लोक खूप लॉजिकल असतात, पण थोडं मनाने ऐकणं गरजेचं आहे। कधी कधी नातं टिकवण्यासाठी समोरच्याला थोडं समजून घेणं आवश्यक असतं। तुमचा स्वभाव आणि अपेक्षा थोड्या मवाळ ठेवा, यामुळे नातं जुळतं आणि टिकतं। 5. गुरुवारी दान किंवा सेवा करा। गुरु ग्रह बळकट केल्याने विवाहयोग सक्रिय होतो। प्रत्येक गुरुवारी पिवळं फळ, चणे किंवा कपडे दान करा। हे फक्त ग्रहबलच नव्हे तर तुमच्या कर्मफलालाही शुद्ध करतो। 6. तुळशी समोर दररोज दिवा लावा। तुळशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि अडथळे दूर करते। संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुपाचा दिवा लावा। हा उपाय दररोज केल्यास घरात शांतता आणि स्थैर्य येतं, जे विवाहासाठी सर्वात आवश्यक असतं। 7. शुभ रंग आणि कपडे वापरा। कुंभ राशीसाठी निळा, हलका गुलाबी आणि चांदीचा रंग शुभ असतो। हे रंग शनी आणि शुक्र ग्रह प्रसन्न करतात। दर शुक्रवारी या रंगाचे कपडे वापरा, हे एक सटल पण प्रभावी उपाय आहे। संयम आणि श्रद्धा। कुंभ राशीचं भाग्य उशिरा पण सुंदर खुलतं। तुमचं लग्न थोडं उशिरा होईल, पण योग्य वेळी योग्य व्यक्तीशीच होईल। शनी हा ग्रह परीक्षेनंतर फल देणारा आहे। तो विलंब करतो, पण शेवटी सुखी आणि स्थिर नातं देतो। म्हणून घाई न करता संयम, श्रद्धा आणि सातत्य ठेवा। उपाय करा, पण मनात सकारात्मकता ठेवा, कारण ग्रह तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा आपण मनानेही त्यांच्याशी जोडलेले असतो। मित्रांनो, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि तुमचं लग्न अजून जमत नसेल, तर हे उपाय नक्की करून बघा। थोडा वेळ लागेल, पण परिणाम नक्की मिळेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी विचार चॅनेल सबस्क्राइब करा। आणि कमेंटमध्ये लिहा, मी कुंभ राशीचा आहे आणि हे उपाय करणार आहे।